आहे। नागपूरच्या महाल या परिसरात काल जोरदार दगडफेक झालेली आहे। दोन गट समोरासमोर आल्यानंतर एका गटाकडून दगडफेक करण्यात आली आणि त्यानंतर तणावानंतर आता नागपूरमध्ये अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे, तर काही वाहनांची जाळपोळ करण्यात आलेली आहे। या जाळपोळीच्या घटनेनंतर सध्या पोलिसांकडून या परिसरामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं। औरंगजेबची प्रतिकात्मक कबर जाळल्याच्या आंदोलनानंतर तणाव निर्माण झालेला होता। दरम्यान तणावानंतर नागपूरमध्ये अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आलेली आहे। गजानन नुमाटे माझे सहकारी आपल्याला सध्या परिस्थिती सांगतील। गजानन, नक्कीच परिस्थिती तणावपूर्ण शांतता या भागात आहे। मी हंसापुरीत आहे आणि मी तुम्हाला एक दृश्य दाखवतो। या ठिकाणी जे दंगेखोर या ठिकाणी आले होते, दंगेखोर आल्यानंतर हे बघा, या ठिकाणी त्यांच्याकडे धारदार तलवारी होत्या, आपल्याला सीसीटीव्ही मधनं दिसते, परंतु हे बघा त्यांचे शस्त्र जे आहे ते या ठिकाणी अशा प्रकारे सोडून गेले, गाड्या जाळल्या। परंतु या शस्त्रांचा काय उद्देश होता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कट काय होता? आणि हे बघा या ठिकाणी या गाड्या ज्या आहेत त्या जाळलेल्या आहे। लोकांच्या मनात, ज्यांच्या घरात समोर या गाड्या जाळलेल्या आहे, त्यांना विचारूया नेमकं काय भावना आहे, कारण की परिस्थिती अत्यंत भीषण आहे। या घराच्या दारापर्यंत या ठिकाणी बघा, त्यांच्या घराच्या दारात गाडी लावलेली, ती सुद्धा गाडी त्या ठिकाणी जाळण्यात आलेली आहे। आणि आता तुम्हाला एक हे इथे या ठिकाणी हॉस्पिटल आहे, या हॉस्पिटलमध्ये दंगेखोर शिरले, त्या ठिकाणी तोडफोड केली। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेरचे लोक होते, कारण की प्रवीण दटके यांनी आरोप केलेला आहे की काही बाहेरच्या गाड्या, बेवारस गाड्या ज्या आहे त्या या ठिकाणी दिसून आलेल्या आहेत, त्यामुळे लोक बाहेरचे आले होते का, आणि कट काय होता बघा। आता या गल्ल्या ज्या आहेत त्या पोलिसांनी बंद केलेल्या आहे। आत्ता शांतता आहे, परिस्थिती नियंत्रणात आहे, परंतु लोकांच्या मनात भीती आहे, कारण की इथले स्थानिक जे आहे ते म्हणतायत की हिंदूंची घरं टार्गेट करण्यात आली। काय प्रवीण दटकेंनी आरोप केला की हिंदूंची घरं टार्गेट करण्याच्या घरांना जिथे टार्गेट करण्यात आलं, हे समोर KGN आहे, याला काही टार्गेट करण्यात नाही आलं। इथे एक ठेला होता मुस्लिम बाईचा, त्याला काही टार्गेट करण्यात नाही आलं। आणि सगळे हिंदूंच्या घरांना इथे टार्गेट करण्यात आलं। 300 ते 400 लोक ते इथे सामील होते। त्यांनी घरावर दगडफेक केली, गाड्या काढल्या आणि घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला त्यांनी। ह्या ठिकाणी समोर हॉस्पिटलमध्ये मुलं होते, त्यांना खिचून सुद्धा मारण्यात आलं, ते पळून गेले। आणि त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाला आम्ही फोन वारंवार करत असताना त्यांनी कंट्रोल रूममधून कोणाच व्यक्तींना इथे पाठवलेलंच नाही। पोलिसांच्या जो आहे 1 ते 1.5 तासानंतर पोलीस आले, सगळी घटना झाल्याच्या नंतर। म्हणून प्रवीण दटके यांनी या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी जी आहे ती या परिसरात केलेली आहे। आत्ता महानगरपालिकेचे कर्मचारी आले आणि यांना विचारूया की नेमकं त्यांची काय भावना आहे। तुम्ही काल कुठे होते हे जेव्हा घडलं तेव्हा काकू? आम्ही आतमध्ये होतो। काय किती लोक आले होते? खूप लोक, 1000-1200 असतील। भीती वाटत होती? खूप भीती वाटली, आम्ही सगळे भिवून राहिलो ना एकदम। आग लावली गाडीला, आमची ऑटो होती तर काच फोडले, दगडी मारल्या इथे। तलवारें थी उनके हाथ में, चक्कू थी, बहुत चिल्ला रहे थे जोर जोर से, पत्थर बोले कैमरे बंद करो, कैमरे ऑन नहीं करना करके से वगैरह, सब अंदर जाओ, और बहुत जोर जोर से पत्थर, इतने बड़े बड़े पत्थर फेंके कि ऊपर तक के आए। हम लोग 2nd फ्लोर पे थे, पीछे है हमारी बिल्डिंग। शटर तोड़ने का प्रयास भी किया? हाँ, जोर जोर से तोड़ रहे थे, बहुत बेकार कंडीशन थी। कल हम 4 बजे तक के जगह है, सोए ही नहीं है हम लोग। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो, अत्यंत भीषण परिस्थिती आहे। थोड्याच वेळात नागपूरचे पालक